आपण नमस्कार, मी निरंजन प्रकाश भूमकर, उपनगराध्यक्ष, वैराग नगर पंचायत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। सध्या आम्ही सगळे 13 नगरसेवक आणि 2 सुकृत जिथं जिथं ग्रामीण भागात सरपंच साहेब येतात तिथं आम्ही रोज संध्याकाळी त्यांच्यासोबत आम्ही प्रचार करतोय आणि लास्टचे 5 ते 7 दिवस राहिल्यावर वैरागमध्ये सर्व नगरसेवक आम्ही होम टू होम प्रचार करणार आहोत महाविकास आघाडीचा दिलीप सोपल साहेबांचा। सध्या राज्यात फोडाफोडीचे राजकारण चालू आहे, तशी चर्चा सध्या वैराग शहरात चालू आहे की वैराग नगर पंचायतीचे 4 ते 5 नगरसेवक फुटण्याची चर्चा आहे। याविषयी आपले काय मत आहे? खरं तर तसं बघायला गेलं वैरागकरांनी आमच्यावर इतका मोठा विश्वास टाकलेला आहे, माझ्यावर असेल, माझे सहकारी सर्व 13 नगरसेवक असतील, तर ह्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही। कारण आम्ही सगळे एकच आहोत आणि संतनाथ महाराजांच्या शपथ घेऊन सगळ्यांनी एक दिलानं जी काय निर्णय आम्ही घेणार त्याच्या पाठीमागं सगळे राहतील आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार आम्ही करणार आहोत। एवढं या निमित्तानं सांगतो, अफवा ही अफवाच आहे, यात कसलंही तथ्य नाही। तुम्ही सर्व 13 नगरसेवक व 2 नगरसेवक माननीय निरंजन भूमकर यांच्या सोबतच आहात का? मी सतीश अपराव सुरवशे, आम्ही सर्व नगरसेवक निरंजन मालक तसेच आमचे नगराध्यक्ष संगम डोळशी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय। पहिल्यापासून शेवटपर्यंत सुरुवातीपर्यंत आम्ही एकनिष्ठ महाविकास आघाडीचा उमेदवार दिलीपराव सोपल यांचा प्रचार आतापासून शेवटपर्यंत करत आहोत। ही आत्ताची पत्रकार परिषद घेतली ती आमचे आदरस्थान सन्माननीय निरंजन मालक व आमच्यावर काही गावात फोडाफोडी व्हायला लागली किंवा वगैरे अशा प्रकारच्या चर्चा उठल्या। या गोष्टीला कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही। ही भारतीय जनता पार्टीची नेहमी वरपासून खालपर्यंत आलेली खीळ आहे। तर आमच्यातला असा एकही नगरसेवक किंवा आमचा कार्यकर्ताही एकही कार्यकर्ता असा काय कुठला नाही। निरंजन मालक यांच्यावर विश्वास ठेवून आणि अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली अतिशय आमची खंबीर फळी आहे आणि हीच फळी कायम ठेवून आम्ही माननीय दिलीप सोपल साहेब यांचा प्रचार करून त्यांना भरघोस लीड आम्ही या भागातून देण्याचा संकल्प केलेला आहे। याविषयी तुमचं काय मत? खरं तर ह्या सर्व नगरसेवकांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, याला कधी तडा जाणार नाही। खरं तर मी सांगतो की नगरसेवक काय, माझा एक तळागाळातला कार्यकर्ता सुद्धा, माझे मित्र कंपनी असतील, सर्व कार्यकर्ते असतील, आमचे ज्येष्ठ मंडळी असतील, एक जणही यातला कोणी फुटणार नाही। कसले किती कोटी रुपये दिले तरी माझे मेंबर सोडा, माझा एकही कार्यकर्ता फुटणार नाही, एवढा विश्वास माझा त्यांच्यावर आहे आणि त्यांचा विश्वास माझ्यावर आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।